आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। बालापूर पोक्सो प्रकरणातील फरार आरोपी पोलीस शिपाई नांदेडमधून जेरबंद। अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 20 दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू। अखेर मुसक्या आवळल्या। बालापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो व आर्म्स ॲक्टच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलीस शिपाई पवन वसगडे याला अकोला पोलिसांनी नांदेड येथून अटक करून मोठी कारवाई केली आहे। आरोपी मागील काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता। अखेर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले। बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलींशी संबंधित गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले होते। या प्रकरणात आरोपीने पीडित मुलीच्या घराजवळ जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच तिला गंभीर जखमी केल्याच्या तपासात उल्लेख आहे। त्यानंतर आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यासह आर्म ॲक्टच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलीस शिपाई पवन वसगडे फरार झाला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून अकोला, नांदेड, हिंगोली, मुंबई तसेच कर्नाटक व तेलंगणा परिसरात तपासाची चक्रे फिरवली। आरोपींच्या नातेवाईकांकडून तसेच विविध माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला। नांदेडमध्ये आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। या कारवाईत बाळापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पधनव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश। आरोपीचा मागील 20 दिवसांपासून सातत्याने शोध घेतला जात होता। नांदेडसह विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला कायद्याच्या कचाट्यात आणण्यात अकोला पोलिसांना यश मिळाले आहे। पोलीस अधीक्षक अर्चना चांडक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत बाळापूर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।